नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडिया बांगलादेश संबंधांबद्दल पाहणार आहोत आणि यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायच्या आहेत। सुरुवातीला आपण एक थोडंसं बॅकग्राऊंड पाहून घेऊ इंडिया बांगलादेश रिलेशनशिपचा, थोडंसं की इतिहास काय आहे आपल्या या संबंधाचा, मग कसे सांस्कृतिक संबंध वगैरे, किंवा आपली नेबरहुड फर्स्ट पॉलिसी ज्याला आपण म्हणतो ती पॉलिसी काय आहे, थोडीफार आयडिया आपण त्याच्याबद्दल घेणार आहोत। त्यानंतर आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये कसे आपले संबंध वाढत गेलेले आहेत। ठीक आहे, आर्थिक संबंध कसे वाढत गेले, टुरिझमच्या बाबतीत, पर्यटनाच्या बाबतीत कसे संबंध वाढत गेले, आपल्या एकमेकापासून कनेक्टिव्हिटी बद्दल कसे संबंध वाढत गेले, त्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत। तर इंडिया बांगलादेश संबंधामध्ये पहिले हा आपला मॅप पाहून घ्या। हा मॅप तुम्हाला पाहिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लक्षात येऊन जातील। ठीक आहे, यामध्ये पहा काय आहे, ढाका दिसतोय इथे, यामध्ये तुम्हाला इंडिया बांगलादेश संबंध ढाका। ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये या साईडला तुम्ही हे पहा किती एरिया जो आहे हा बांगलादेशचा हा इथपर्यंतच ओके कवर्ड आहे, कवर्ड केलेला आहे भारताने। इथून तुम्हाला लक्षात येईल की बांगलादेशचा जवळपास 2/3 भाग असा आहे ज्याच्यात तुम्हाला साईडने भारत दिसतो। एक थोडासाच एक भाग आहे हा इथला, हा भाग त्याचा म्यानमार सोबत कनेक्ट आहे, आणि उरलेला जो जेवढाही तुम्हाला भाग दिसतो बा, हा पूर्ण भाग जो बांगलादेशचा आहे हा कशाला कनेक्टेड आहे, बे ऑफ बेंगालला, बंगालच्या उपसागराला हा भाग जोडला गेलेला आहे। त्यामुळे भारतासाठी बांगलादेश महत्वाचा आहे, तो कसा आहे ते तर आपण पाहणारच आहे। परंतु यावरून एक गोष्ट मात्र डेफिनेटली लक्षात येते की बांगलादेशसाठी भारत खूप जास्त महत्वाचा आहे, कारण त्याच्या 3 साइडने आपल्याला दिसतो बांगलादेशच्या पूर्ण भारत दिसतो। ठीक आहे, आणि असं नाही की फक्त की एक भौगोलिक दृष्टीने फक्त काही आपलं त्याचं महत्व असेल भारताचं बांगलादेशसाठी। हा भौगोलिक दृष्टिकोन जो आहे हा कोणकोणत्या गोष्टीवर इम्पॅक्ट करतो, तो आर्थिक भागावर सुद्धा इम्पॅक्ट करतो, सुरक्षेच्या भागावर सुद्धा इम्पॅक्ट करतो। या सगळ्या गोष्टी आपण आता हळूहळू समोर पाहणार आहोत। तर जसा की आपण आत्ताच मॅप मध्ये पाहिलेला आहे, बांगलादेशच्या भूसीमेच्या 3 बाजूला काय आहे, भारत आहे, भारताला लागून आहे, आणि एक बाजू त्याची कशाला लागून आहे, ती बंगालच्या उपसागराला लागून आहे। थोडासा भाग म्यानमारला सुद्धा लागून आहे, ते आपण ऑलरेडी पाहिलं की थोडासा भाग जो आहे त्याचा म्यानमारला लागून आहे। भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये किती सीमा आहे लक्षात घ्या, 4000 किलोमीटरची। भारत आणि बांगलादेश मध्ये 4000 किलोमीटरची सीमा आहे। हा भाग आता प्रिलिम साठी कोणतं, मेन साठी कोणतं, त्याच्यामध्ये मी सांगतो। ठीक आहे, कारण काही गोष्टी प्रिलिम साठी इम्पॉर्टंट असणार आहे, काही मेन साठी इम्पॉर्टंट असणार आहे। पहिले समजून घेऊ की किती किलोमीटरची बॉर्डर आहे, 4000 किलोमीटरची बॉर्डर आहे भारत आणि बांगलादेशमध्ये, आणि भारताच्या कोणत्याही शेजारी देशांची असलेली सर्वात लांब भूसीमा आहे। ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा, हे मेन साठी इम्पॉर्टंट आहे। हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, प्रिलिम प्लस मेन साठी इम्पॉर्टंट आहे, हे जे फॅक्टर्स आहेत। ठीक आहे, मी ज्या वेळेस आता बोलताना असं म्हणेल की तुमच्या प्रिलिम साठी इम्पॉर्टंट आहे, तुम्ही कोणती एक्झाम देत असा, तुम्ही आपली एमपीएससी ची एक्झाम देताय, तुम्ही यूपीएससी ची एक्झाम देताय, काही मॅटर नाही करत मी, कारण त्यांच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी कॉमन आहे। त्यामुळे मी जेव्हाही म्हणत आहे की प्रिलिमची एक्झाम, मी दोन्ही एक्झाम बद्दल बोलतोय, मेन्सची एक्झाम दोन्ही बद्दल बोलतोय। 2025 पासून तुम्हाला माहिती आहे आता एमपीएससीच्या मेन्स मध्ये काय चेंज होणार आहे, ती सुद्धा यूपीएससी सारखी लिखितच होणार आहे। त्यामुळे मेन्स मध्ये मी कशाबद्दल बोलतोय, रिटर्न एक्झाम त्याच्याबद्दल बोलतोय। प्रिलिम मी म्हटलं की ते ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन मध्ये त्याच्याबद्दल बोलतोय। प्रिलिम म्हटलं की मेन साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या, कारण प्रिलिमचे प्रत्येक फॅक्टर, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक फॅक्ट्स तुम्हाला मेन साठी लागणार आहे। त्यामुळे दोन्हीसाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत। ठीक आहे, तर कितीची बॉर्डर आहे आपल्याकडे, 4000 किलोमीटरची। तुम्हाला समजू शकते की किती महत्वाची आहे, 4000 किलोमीटरची बॉर्डर, खूप मोठी बॉर्डर इंडिया आणि बांगलादेशची आहे। आणि त्यातही महत्वाची ही गोष्ट की भारत जेवढ्याही देशांसोबत आपली बॉर्डर शेअर करतो, सर्वात जास्त बॉर्डर कोणासोबत शेअर करत आहे, तर सर्वात जास्त बॉर्डर आपली ते बांगलादेश सोबत शेअर होत आहे। ओके, सो त्याच्यासाठी त्या दृष्टीने सुद्धा ही खूप जास्त महत्वाचं आहे। त्याच्यामुळे त्यांची जी रिलेशनशिप आहे ते एकामेकासोबत अतिशय गुंतलेली आहे। ते वेगळे होऊ शकत का, एक इंग्लिश मध्ये एक म्हण आहे पहा, की ज्याच्यामध्ये असं म्हटलं जाते की यू कॅन चेंज युअर फ्रेंड्स बट यू कॅन चेंज युअर नेबर। ओके, सो तुम्ही मित्र बदलू शकतात पण तुम्ही नेबर बदलू शकतात का, नाही। ओके, एवढी मोठी बॉर्डर आहे तुमची, तुम्ही चेंज करू शकतात का, नाही। त्याच्यामुळे त्यांच्या संबंधामध्ये काही तुम्ही चेंज करू शकतात का, नाही। ते दोन्ही एकामेकासाठी नेहमी महत्वाचे असतील, हे आपल्याला या फॅक्टरवरून दिसून येते। पुढचं काय महत्वाची गोष्ट आहे की बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देणारा भारत पहिला देश आहे। थोडंसं इतिहासाकडे जाऊया। आता इतिहासाकडे गेला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की बांगलादेश जो आहे तो पाकिस्तानचा भाग होता, आणि पाकिस्तान हा पूर्ण हा पहिले भारताचा भाग होता। ठीक आहे, ज्यावेळेस आपला भारताचं पार्टिशन झालं 1947 ला, विभागणी झाली, तर ज्यावेळेस पाकिस्तान वेगळा निघाला तर पाकिस्तान 2 भागांमध्ये होता। एक होता भारताचा भाग
सॉरी, भारत एक जो आहे तो पश्चिमेकडचा भाग, दुसरा होता तो पूर्वेकडचा भाग. आता पश्चिमेकडचा जो भाग होता त्याला पश्चिम पाकिस्तान असे म्हणायचे, वेस्ट पाकिस्तान असं म्हटलं जायचं त्याला. तो कोणता भाग होता? जो आजचा जो पाकिस्तान आहे तो भाग. आणि ईस्ट पाकिस्तान किंवा त्याला पूर्व पाकिस्तान असं म्हटलं जायचं, तो भाग जो सध्या आजचा बांगलादेश आहे. आता ह्या जो पश्चिम पाकिस्तान होता, जो सध्याचा पाकिस्तान आहे, तो त्याच्या पूर्व पाकिस्तानावर फार अत्याचार करायचा, भेदभाव करायचा त्यांच्यासोबत, राजकीय भेदभाव, आर्थिक भेदभाव, सामाजिक भेदभाव. भाषा सुद्धा त्यांच्यावर डांबण्यात आली होती की त्यांची बंगला भाषा होती, उर्दू त्यांच्यावर फोर्सफुली त्यांच्यावर टाकण्यात आलेली होती. त्याच्यामुळे मग त्याचा काही प्रोटेस्ट. तर अशा प्रकारे मग तिथल्या लोकांनी जे त्यांच्यावर अत्याचार होत असल्यामुळे प्रोटेस्ट करायला चालू केलं. मग त्याच्यामध्ये मिलिटरी सोबत त्यांचं जे आहे कॉन्फ्लिक्ट वाढले, त्यांचे भांडण वाढले मिलिटरी सोबत आणि मग लष्करी सोबत. आणि मग तिथे तणाव निर्माण झाला, खूप लोकांचा जीव गेला. जे रेफ्युजीज आहेत, बरेचसे जे लोक आहेत जे तिथून पळून आलेत बांगलादेशमधून, भारतामध्ये येऊन स्थायिक झालेत. बांगलादेशचे लोक भारताला मदत मागायला लागले. तिथले जे मोठे लीडर्स होते, शेख मुजीबुर रहमान वगैरे, ते सुद्धा भारताला मदत मागायला लागले, त्यांना सुद्धा अरेस्ट झाली. मग अशा सिच्युएशन मध्ये भारताने बांगलादेशला, म्हणजे त्यावेळेसचा जो पूर्व पाकिस्तान होता, त्याला खूप मदत केली. तिथल्या लोकांना आपण आरोग्याची सोय केली, त्यांच्या जेवणाची सोय केली, त्या लोकांना आपण सहारा, त्यांना मदत केली, भारतामध्ये घेतलं, त्यांची सोय केली इथे येण्याची, राहण्याची काही दिवस. ठीक आहे. आणि त्यानंतर युद्ध सुद्धा झालं. ते युद्ध सुद्धा भारत आणि पाकिस्तान सोबत झालं आणि त्या युद्धाचा परिणाम म्हणून बांगलादेश निर्माण झाला. त्यामुळे बांगलादेशचा ज्यावेळेस तुम्ही इतिहास पाहाल, त्याचा इतिहास कधी स्टडी केला जातो, त्यामध्ये एक मेन फॅक्टर असेल की भारतामुळे बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ते जे युद्ध चाललं होतं ते 3 ते 16 डिसेंबर हा या तारखेमध्ये ते युद्ध चालू होतं, 3 ते 16 डिसेंबर मध्ये. आणि 3 तारखेला 3 डिसेंबर 1971 त्यावेळेचे जे आपले पंतप्रधान होते इंदिरा गांधी, त्यांनी पार्लमेंटमध्ये डिक्लेअर केलं होतं की बांगलादेश हा एक स्वतंत्र देश आहे म्हणून. ठीक आहे. तर भारत हा पहिला देश होता ज्यांनी पहिल्यांदा डिक्लेअर केलं होतं की बांगलादेश हा एक स्वतंत्र देश असेल. त्यानंतर लगेचच आपण त्याच्यानंतर संबंध, आपण त्यांच्यासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, लगेच प्रस्थापित झाले. जसं आपण डिक्लेअर केलं, लगेच मग स्वातंत्र्य मिळालं त्यांना काहीच दिवसांमध्ये, आणि आपण त्यांच्यासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. आणि तो एक आपला दक्षिण आशियाई शेजारी मित्र म्हणून आपण त्याला डिक्लेअर केलं. आजही आपले खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि ते नेहमी राहतील. एकतर बॉर्डर चांगली आहे, वरून आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाही आहेत, आपण बॉर्डर वेळोवेळी सेटल करत गेलो. 2015 मध्ये एक आपली 100वी घटना दुरुस्ती झालेली आहे, त्याच्यामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये बॉर्डरमध्ये कशी आपण संबंध प्रस्थापित, त्याचे बॉर्डरचे इश्यू सॉल्व्ह करून चांगले संबंध प्रस्थापित केलेले आहेत. ठीक आहे. तर तो शेजारील आपला मित्र राष्ट्र अजूनही आहे आणि खूप चांगले संबंध आहेत आपले. त्यानंतर आपली जे नेबरहुड फर्स्ट पॉलिसी आहे भारताची, त्यामध्ये बांगलादेशला खूप महत्वाचं स्थान आहे. आता हे नेबरहुड फर्स्ट पॉलिसी काय, याच्यावर आपलं सेपरेट लेक्चर असणार आहे. नेबरहुड फर्स्ट पॉलिसी फार इम्पॉर्टंट आहे आणि आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे, सगळे नेबर्स पाहणार आहे आणि त्याच्यामध्ये कसे संबंध वगैरे आपण प्रस्थापित केलेले आहे ते सगळं आपण पाहणार आहे. पण इन शॉर्ट तुम्हाला एक सांगायचं झालं तर नेबरहुड फर्स्ट पॉलिसी काय असते, तर त्या पॉलिसीमध्ये भारत जो असतो सर्वात जास्त महत्व देतो फॉरेन आपल्या रिलेशनशिपमध्ये, परराष्ट्र संबंधांमध्ये आपले शेजारी राष्ट्रांना. ठीक आहे. त्यांच्यासोबत आपले संबंध किती चांगले राहतील, कारण आपले शेजारी राष्ट्रांसोबत जर आपले संबंध चांगले असतील तर एक गोष्ट डेफिनेटली असते की आपल्या देशाच्या आतमध्ये अंतर्गत सुद्धा तेवढी सिक्युरिटी असते. जसं आपण जर युरोपच्या जर देशांचं पाहिलं तर युरोपच्या देशांमध्ये का एवढी शांतता आहे, त्या देशांच्या आतमध्ये सुद्धा शांतता आहे, बाहेर तर आहेच. का? बॉर्डर सेटल आहे, त्यांच्यासोबत एकामेकासोबत काही इश्यू नाही आहे, त्यांची एकामेकासोबत शांतता आहे. ठीक आहे. तुम्ही असं म्हणू नका की सर ते युक्रेन रशिया वॉर चालू आहे मग कुठे शांतता आहे. ओके, दॅट्स द डिफरंट थिंग. आय एम टॉकिंग अबाउट द मेनलँड युरोप. ओके, जो मेन युरोप जो वर्ल्ड वॉर 2 मध्ये होता, दुसऱ्या महायुद्धामध्ये होता, पहिल्या महायुद्धामध्ये होता, त्या ठिकाणी सध्या किती प्रकारची आपल्याला बऱ्यापैकी शांतता दिसते, कारण त्यांचे बॉर्डर सेटल, त्यांनी एकामेकासोबत शांतता करून घेतली आहे. त्यामुळे जर आपल्या आजूबाजूचा जर एरियामध्ये शांतता असेल, आपले बॉर्डर सेटल असतील, आपल्या शेजाऱ्यांसोबत आपले संबंध चांगले असतील तर आपल्या घरात सुद्धा शांती राहते. तसंच त्याचमुळे आपण नेबरहुड फर्स्ट पॉलिसी काढलेली आहे. स्वतः आतमध्ये, आपल्या आतमध्ये स्वतःला शांतता मिळावं त्याच्यासाठी हे नेबरहुड फर्स्ट पॉलिसी काढलेली आहे. यामध्ये बांगलादेशी भारताचे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध सुद्धा आहेत. आपले सांस्कृतिक डेफिनेटली संबंध असणारच आहेत. ठीक आहे. खूप जुने संबंध आहेत आपले, किती मोठी भाषा कॉमन आहे. आता तुम्ही पाहिलं पर्टिक्युलरली बांगलादेश आणि वेस्ट बेंगॉलचं जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर बांगलादेश आणि वेस्ट बेंगॉलमध्ये खूप गोष्टी कॉमन आहेत. ठीक आहे. त्यांची भाषा बांगला, वेशभूषा सिमिलर, त्यानंतर त्यांचे फेस्टिवल्स वगैरे तर पूर्ण भारतासारखेच आहेत. बांगलादेशचे बऱ्यापैकी फेस्टिवल भारतासारखेच आहेत. फूड जर पाहिलं तर आपल्या भारतासारखंच त्यांचं फूड आहे. तर सांस्कृतिक दृष्टीने खूप जास्त महत्व, सामाजिक दृष्टीने सुद्धा लोक एकमेकाशी खूप जास्त कनेक्टेड आहेत. आणि आर्थिक संबंध तर आहेच. आपण आर्थिक संबंध आता समोर पाहणारच आहेत की कशा प्रकारे भारत आणि बांगलादेशचे आर्थिक संबंध चांगले आहेत आणि ते कसे वाढत आहेत. ठीक आहे.
त्यानंतर समान इतिहास, समान वारसा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ठीक आहे, आपल्याकडे जे हे काय दाखवतोय मी, असे कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे दोन्ही देश एकत्र येत आहेत. तर आपला इतिहास सेम आहे, आता एकच भाग होता त्यामुळे इतिहास सेम असणारच आहे. इव्हन आपण जर एन्शियंट काळामध्ये गेलो, अतिशय प्राचीन काळापासून जर संबंध जर पाहिले तरी सुद्धा आपल्याला दिसून येते की त्यावेळेचे जे मोठे मोठे साम्राज्य होते जे भारतावर राज्य करत होते, त्या साम्राज्यामध्ये बांगलादेशचाही बराचसा भाग होता. ठीक आहे, तर आपला इतिहास सेम आहे फार प्राचीन काळांपासून. वारसा आपला सेम आहे, आपण सेम वारसा घेतलेला, आपला सांस्कृतिक वारसा असो, सामाजिक वारसा असो, आपला वारसा सेम आहे. भाषा डेफिनेटली बांगला भाषा आपल्याकडे ती बोलल्या जाते, आपल्या बंगालमध्ये ती बोलल्या जाते. ठीक आहे, उर्दू सुद्धा आहे जी भारतामध्ये सुद्धा बोलल्या जाते. तर भाषिक सुद्धा आपला संबंध चांगले आहे. सांस्कृतिक संबंध तर मी ऑलरेडी सांगितलेले आहेत की किती प्रकारे आपले संबंध आहेत. संगीत या गोष्टी सुद्धा भारत आणि बांगलादेश एकामेकाला जोडतात. खूप संगीत कॉमन आहे आपल्यामध्ये. एकच होता, एकच भाग होता, एकच देशाचे जे तुकडे होते जे नंतर दोन झाले. ठीक आहे, त्यामुळे संगीत जे आहे, संगीताची जे टेस्ट आहे, जी चव आहे भारतीय आणि बांगलादेशांची, दोघांची संगीताची चव जवळजवळ सारखीच आहे. आपले संगीत, आपल्या बॉलिवूड मधलं पर्टिक्युलरली जे आहेत आणि किंवा बेंगाली सिनेमातलं जे संगीत आहे ते सुद्धा बांगलादेशमध्ये खूप ऐकलं जाते आणि बांगलादेशचं संगीत सुद्धा आपल्याकडे भारतामध्ये ऐकलं जाते. साहित्य तर सांगायलाच नको. बंगाल म्हटलं, बंगला म्हटलं की साहित्य, बंगाल साहित्य, बांगला भाषेमध्ये लिहिलेलं साहित्य खूप रिच आहे. बंगाल रिजन मध्ये लिहिलेलं साहित्य खूप रिच आहे. तर वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेश हे दोन्ही रिजन जे आहेत साहित्यिक दृष्ट्या थोडं रिच आहे. आणि भारताच्या मेनलँड इंडिया जो आपण म्हणतो, उरलेला भाग जो आहे, त्या भागातून सुद्धा खूप जास्त साहित्य जे आहे त्या ठिकाणी वाचलं जाते आणि त्यांचं साहित्य आपल्याकडे वाचलं जाते. कलेची सुद्धा आवड आहे दोन्ही देशातील लोकांना. कला कोणती असू शकते, ते फिल्म्स असेल, आपल्या फिल्म्स मधले किती मोठे सुपरस्टार, तिथले सुपरस्टार सुद्धा आहेत. असे नाही की ते फक्त भारताचे सुपरस्टार आहेत, ते तिथले सुद्धा सुपरस्टार्स आहेत. ओके, सो तुम्ही मग त्यामध्ये फिल्म्स म्हणा, तुम्ही डान्सिंग म्हणा, तुम्ही पेंटिंग म्हणा, कोणत्याही गोष्टीचे जे काही ड्रामा वगैरे म्हणा, तर कोणत्याही गोष्टी कलेमध्ये जर तुम्ही म्हटलं तर दोन्ही देशांना एकत्र आणतात ह्या सगळ्या गोष्टी. ओके, कलेची आवड असो की या सगळ्या गोष्टी दोन्ही देशांना एकत्र आणतात. रवींद्रनाथ टागोर हा एक कॉमन फॅक्टर आहे भारत आणि बांगलादेशमध्ये, कारण या दोन्ही देशाची जे राष्ट्रगीते जे आहे ते त्यांनीच तयार केलेली आहे. भारताचं राष्ट्रगीत जनगण मन हे 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं होतं. आणि जे अमर सोनार बांगला जे बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे ते 1905 ला ज्यावेळेस लॉर्ड कर्झन इथला व्हाईसराय होता, भारताचा व्हाईसराय होता, त्यावेळेस लॉर्ड कर्झननी ज्यावेळेस बांगलादेशची फाळणी केली होती तर एक स्वदेशी मुवमेंट, स्वदेशी चळवळ म्हणून चाललेली होती. तुम्ही इतिहासामध्ये शिकल्या असतील किंवा शिकणार आहे तुम्ही त्या गोष्टी. तर 1905 मध्ये हे चालू होतं ज्यावेळेस स्वदेशी मुवमेंट वगैरे चालू होती आणि त्यावेळेस त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी अमर सोनार बांगला, ठीक आहे, हे लिहिलं होतं, हे गीत लिहिलं होतं, जे की नंतर बांगलादेशचं अँथम ज्याला आपण राष्ट्रगीत म्हणतो म्हणून ते स्वीकारलेलं आहे. त्यानंतर आता आपण हे पाहणार आहे की भारताचे संबंध कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कसे कसे आहेत, एक एक पाहूयात आपण. पहिला तर आला आर्थिक संबंध. कसे आहेत पाहूयात आपण आर्थिक संबंध. ठीक आहे, पहिली गोष्ट भौगोलिक जवळीक आहे आपली, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट कॉमन आहे की बांगलादेशसाठी भारत हा सर्वात मोठा व्यापारी राष्ट्र असणार आहे. 3 साइडनी भारत आहे बांगलादेशच्या. ही गोष्ट तर कॉमनच आहे की बांगलादेशसाठी भारत हा सर्वात मोठा व्यापारी राष्ट्र आहे, सर्वात जास्त व्यापार असणार आहे त्याच्यासोबत. एक तर त्याच्यासाठी फायद्याचं हे आहे की भारतामध्ये त्याला व्यापार करायला सोपं पडते कारण लँडची कनेक्टिव्हिटी खूप जास्त आहे. सी कनेक्टिव्हिटी म्हणजे समुद्राकडून कनेक्टिव्हिटी चांगली आहे, जोडलेला आहे व्यवस्थित भारतासोबत. रोडची कनेक्टिव्हिटी आणि रेलची पण कनेक्टिव्हिटी आता आपण पाहत आहोत, खाली दिलेलं एक उदाहरण मी, रेलची सुद्धा कनेक्टिव्हिटी रेलची सुद्धा आहे. तर त्याच्यामुळे काय आहे की व्यापार खूप चांगला होतो. ठीक आहे, बांगलादेश आणि इंडियासोबत त्यांचा व्यापार खूप चांगला होऊ शकतो. त्या वस्तू सुद्धा परवडतात बांगलादेशला घेणे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये आयात निर्यात खूप चांगला संबंध आहे. त्यामुळे बांगलादेशसाठी भारत हा सर्वात मोठा व्यापारी राष्ट्र आहे. मग भारतासाठी बांगलादेश कितवा नंबरचा सर्वात महत्वाचा आहे इकॉनॉमीच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने 6वा. तर बांगलादेश हा भारताचा 6वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. लक्षात ठेवायचा, बांगलादेश भारताचा जो आहे बांगलादेश हा 6वा सर्वात मोठा व्यापारी राष्ट्र आहे. तर 6 काही छोटा नंबर नाही आहे, जरी ते फर्स्ट नसेल तरी 6वा खूप मोठा नंबर आहे. भारताचे कितीतरी देशांसोबत संबंध आहेत, आर्थिक संबंध, चांगले संबंध आहेत. त्यामध्ये जर बांगलादेश सोबत जर आपण पाहिलं तर 6 नंबरचं म्हणजे खूप जास्त आपला ट्रेड आहे. समोर मी व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे, ते सुद्धा पाहू आपण की किती ऍक्च्युली आपला ट्रेड जो आहे कितीचा आहे ऍक्च्युली. आता एक आहे आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र आपण ज्याला म्हणतो, ज्याला सॅप्टा असं म्हटलं जाते, साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया असं त्याला म्हणतात, त्याला सॅप्टा असं म्हणतात. आपण मराठीमध्ये त्याला आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र असं म्हणतो. तर हे जे आहे याच्यामध्ये 2011 पासून हे चालू झालेलं आहे.
आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र, यामध्ये भारताने जे आहे बांगलादेशकडून निशुल्क आपण त्यांच्याकडून त्याच्यावर जे टॅक्स वगैरे लागतो तो विदाऊट टॅक्स आपण तिथून वस्तू जे घेत आहे भारत त्यांच्याकडून. त्यामुळे कोटा आपण डिसाईड केलेला आहे, फिक्स कोटा, की जे तेवढा जो कोटा आहे त्याच्यावर काहीही कर लागणार नाही. त्याच्यामुळे बांगलादेशला फायदा होतो. ठीक आहे, आपले संबंध अजून चांगले होतात. ठीक आहे, फक्त यामध्ये 2 गोष्टीला आहे ज्याच्यावर फ्री काही कोटा नाही आहे. ठीक आहे, त्याला चार्ज लागतो, जो त्यांचा चार्ज आहे तो आहे तंबाखू आणि मद्य, ते घातक असल्यामुळे. बाकी हे सोडून जे उरलेले जे गोष्टी आहेत ते जर बांगलादेशला भारतामध्ये पाठवायचं असेल तर त्यांना खूप सोपं पडते. एक कोटा आहे फिक्स, ओके, फिक्स नंबर ऑफ प्रोडक्ट्स, म्हणजे फिक्स नंबर एक आहे की जेवढेच वस्तू तुम्ही भारतामध्ये ते घेतल्या जातील, परंतु त्याच्यावर काही चार्ज लागणार नाही. डेफिनेटली त्याच्यामध्ये बांगलादेशला फायदा होतो आणि दोघांमधील जे आर्थिक संबंध आहेत ते सुद्धा सुधारतात. आता ऍक्च्युअल मग किती आहे, जर ऍक्च्युअल जर तुम्हाला आकडा पाहायचा असेल तर किती आहे, लक्षात घ्या 2020-21 मध्ये तो होता $10 अब्ज. 2020-21 मध्ये किती होता, $10 अब्ज. त्यानंतरची जी रिसेंट फिगर आली ते 2021-22 ची आली, ती आली $18 अब्ज. आता या ठिकाणी तुम्हाला समजा एकाच वर्षामध्ये पहा 10 मधून किती वर झालेला आहे, 18 वर झालेला आहे. $10 अब्ज एकाच वर्षामध्ये $18 अब्ज झालेला आहे. त्यामुळे किती मोठी वाढ झाली ते एकाच वर्षामध्ये. थोडामध्ये त्याच्यामध्ये कोविड फॅक्टर, कोरोनाचा फॅक्टर पण होता, परंतु तुम्ही पाहू शकता की ग्रोथ आहे, वाढ आहे आणि $18 अब्ज आहे, खूप मोठी रक्कम आहे. त्यामुळे हे जे आहे ते अजून जो वाढत आहे, खूप जास्त वाढणार आहे. पोटेन्शियल दोघांमध्ये ऍक्च्युअल जर पाहिलं तर खूप जास्त क्षमता आहे आर्थिक व्यापार वाढवण्याची, परंतु सध्या ते 18 पर्यंत आहे. ते समोर 50 आणि 100 पण जाऊ शकते जर त्यांच्यामधील संबंध जर चांगले अजून वाढायला लागले तर. भारत आणि बांगलादेश सरकारने 6 बॉर्डर हाटची स्थापना केलेली आहे. कुठे कुठे, त्यामध्ये 4 जे आहेत ते मेघालयमध्ये आणि त्रिपुरामध्ये 2 आहेत. आता बॉर्डर हाट हे काय आहे, काय असते ते बॉर्डर हाट? ऍक्च्युअली काय आहे की बॉर्डर हाट म्हणजे एक प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर एक मोठा रिजन असतो. तुम्ही जर हाट म्हणून कधी व्हिजिट केलं असेल तर तुम्हाला माहित असेल, पण ज्यांना माहित नाही तर एक मोठा एरिया असतो ज्या ठिकाणी काय की छोटे छोटे दुकानं टाकलेले असतात. तिथले जे लोकल लोक असतात ते त्या ठिकाणी दुकानं टाकतात आणि जे लोकल वस्तू असतात, लोकल वस्तू त्या ठिकाणी विकल्या जातात. तर या बॉर्डर हाटमध्ये काय आहे की जे भारत आणि बांगलादेश दोन्हीकडचे लोक त्या ठिकाणी येतात, त्यांना तिथे ते त्या ठिकाणी दुकानं चालवतात आणि दोन्ही साईडचे लोक येऊन त्यातून वस्तू विकत घेऊन तिथून जातात. फ्री त्यांना दिलेलं असते की तुम्ही या घ्या, दुकानं टाका. त्यांच्यामध्ये संबंध सुद्धा वाढतात, आर्थिक संबंधच नाही तर पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट जे आपण म्हणतो, लोकांशी जो संबंध आहे तो सुद्धा वाढतो. आणि याचा दूरदृष्टीने जर आपण पाहिलं तर याचा जो फरक आहे तो जे शांतता जी आहे, पीस, शांतता मिळवण्यामध्ये याचा खूप जास्त फायदा आपल्याला होतो. ठीक आहे, त्यामुळे बॉर्डर हाट जे असतात हे ऍक्च्युली खूप जास्त महत्वाचे असतात. त्यानंतर पर्यटन, टुरिझम. आता टुरिझम मध्ये पण त्यांच्यामध्ये खूप चांगले संबंध आहेत. जर तुम्ही पाहिलं तर पर्यटन मंत्रालयाने जी इन्फॉर्मेशन दिली होती 2022 मध्ये, तर त्यांनी काय सांगितलं होतं की 2022 मध्ये जे आहे सर्वात जास्त जे परदेशी नागरिक आले भारतामध्ये पर्यटनासाठी, ते कुठून आले होते, बांगलादेशमधून. सर्वात जास्त म्हणजे सर्वात जास्त पर्यटक बांगलादेशमधून भारतामध्ये पर्यटनासाठी आलेत. पहा किती चांगले संबंध आहे आपले. आता याचा जर तुम्ही पाहिलं तर एक मेन कारण आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की असं काय आहे की संबंध खूप चांगले आहे आपले. एक तर लँड कनेक्टेड आहे 2/3 भागामध्ये, त्यामुळे बांगलादेशच्या लोकांना भारतामध्ये यायला खूप चांगलं सोपं पडते आणि सोयीस्कर पडते. करन्सीच्या बाबतीत, चलनाच्या बाबतीत सुद्धा त्यांना सोयीस्कर पडते की ते भारतामध्ये येऊन भारतामध्ये ते फिरतील, त्यांना ते इझी पडते. ठीक आहे, त्यानंतर सांस्कृतिक सुद्धा वारसा आहे, त्यामुळे त्यांची संस्कृती सेम असल्याने तो एक फरक पडतो. इतिहास सेम आहे, त्यामुळे जर त्यांना वाटतं की आम्हाला आमचा इतिहास जाणून घ्यायचा आहे, जुना इतिहास काय होता, त्याचं जे मूळ आहे ते भारतामध्येच त्यांना भेटणार आहे, त्यासाठी सुद्धा ते भारतामध्ये येतात. त्यामुळे त्यांचा संबंध जो आहे पर्यटनाच्या बाबतीत भारतासोबत खूप येतो. म्हणून जो पर्यटनाचा जे आपले भारत आणि बांगलादेशचा संबंध आहे तो स्ट्रॉंग आहे आणि तो वाढणार आहे डेफिनेटली. एक महत्वाचा फॅक्टर जो आहे तो आहे वैद्यकीय उपचार. त्याला आपण वैद्यकीय पर्यटन सुद्धा म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला मेडिकल टुरिझम म्हणतात, वैद्यकीय पर्यटन. आता जर तुम्ही भारताचं जर पाहिला, जर तुम्ही दुसऱ्या देशासोबत जर तुलना करा, जे मोठे मोठे विकसित देश आहेत त्यांच्यासोबत जर तुलना केली तर भारतामध्ये त्या तुलनेच्या वैद्यकीय क्षेत्रामधील सगळ्या गोष्टी भेटतात. मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत आपल्याकडे, चांगले स्किलफुल डॉक्टर्स आहेत, क्वालिटी सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळ्या गोष्टी, साधनं आपल्याकडे क्वालिटीच्या आहेत आणि कमी पैशामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सगळ्या मिळतात. जे ऑपरेशन लाखो करोड रुपये खर्च करून तिकडे ज्या सोयी, वैद्यकीय सुविधा तुम्हाला विकसित देशामध्ये भेटतील ते या ठिकाणी काही हजार आणि काही लाख खर्च करून तुम्हाला होऊन जाईल. त्यामुळे हे जे फक्त मी बांगलादेशच म्हणत नाही, जर तुम्ही
मध्य आशियाई जर कंट्रीज म्हटल्या, ओके, त्यानंतर आफ्रिकन म्हटल्या, तुम्ही लॅटिन अमेरिकन ज्या कंट्रीज आहेत, ब्राझील, अर्जेंटिना वगैरे, चिली, आता तिथल्या लोकांना तुम्ही जर अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये गेले तर खूप जास्त खर्च होतो, त्यांना भारतामध्ये येऊन उपचार करून तिथे जायला ते सोपं पडतंय. ठीक आहे, त्याच्यासाठी भारतामध्ये वैद्यकीय उपचारासाठी खूप जास्त बाहेरून लोक येतात आणि बांगलादेश तर जवळच आहे, त्यामुळे बांगलादेशमधून तर डेफिनेटली खूप सारे लोक भारतामध्ये वैद्यकीय उपचारासाठी येतात. त्याला पर्यटनामध्येच त्याला कन्सिडर केलं जाते, त्याला वैद्यकीय पर्यटन किंवा मेडिकल टुरिझम असं म्हणतात. त्यानंतर येतात स्ट्रॅटेजिक इश्यूज, ज्याला सामरिक मुद्दे असं म्हटलं जाते, की काही असे जे इम्पॉर्टंट पार्ट असतात जे तुम्हाला लॉंग टर्म खूप जास्त बेनिफिट असतात, सुरक्षितेच्या पद्धतीने सुद्धा खूप जास्त बेनिफिट असतात. तर अशा कोणकोणत्या गोष्टीमध्ये आपण सध्या काम करत आहोत ते या ठिकाणी दिलेलं आहे पहा. आता भारताने बांगलादेशला जवळपास $8 अब्ज कर्ज दिलेलं आहे पहा, जवळपास $8 अब्ज कर्ज आपण बांगलादेशला दिलेलं आहे. कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहे? सामाजिक पायाभूत सुविधा त्याच्यासाठी दिलेला आहे आणि संरक्षण करारासाठी दिलेला आहे पहा, दोन गोष्टींसाठी दिलेला आहे. सामाजिक जे सोशल अँड बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, सामाजिक आणि पायाभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी दिलं आहे. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधा, तुम्ही त्या ठिकाणी शाळा बांधा, रोड बांधा, बंदर बांधा, जे पोर्ट्स आपण म्हणतो ते बांधा, या सगळ्या गोष्टींसाठी आपण त्यांना पैसा दिला. परंतु या $8 बिलियन एक खूप मोठा जो भाग आहे तो संरक्षण करारासाठी दिलेला आहे, की ते स्वतःची सुरक्षा वाढवतील, भारताकडून ते काही गोष्टी विकत घेऊ शकतील, त्याच्यासाठी त्या संरक्षण करारासाठी सुद्धा आपण $8 बिलियन कर्ज बांगलादेशला दिलेलं आहे. मग आपण का देतो? ऍक्च्युली एवढी मोठी रक्कम आपण का दिलेली आहे? कारण आपला जर बांगलादेश, इमॅजिन करा, जर बांगलादेश स्ट्रॉंग झाला, जर तो देश स्ट्रॉंग झाला तर भारताला फायदा होईल का नाही होणार? डेफिनेटली होईल. तो आपला मित्र राष्ट्र आहे, आपला मित्र स्ट्रॉंग झाल्यावर आपल्याला डेफिनेटली त्या गोष्टीचा फायदा होत असतो. उद्या चालून जर काही आपल्यावर जर प्रॉब्लेम आला, काही वॉर झाला, आपल्या चायनासोबत झालं किंवा कोणासोबत जर काही वॉर झालं, काही युद्ध झालं, तर त्यावेळेस जर बांगलादेश जर स्ट्रॉंग असेल, जर आपल्याला मदत करण्याच्या केसमध्ये असेल, जर त्याची ती क्षमता असेल, तर ते डेफिनेटली भारताला फायदा होईल. आज वॉर झाला तर बांगलादेश आपल्याला तेवढी हेल्प करू शकतो का? आजच्या परिस्थितीत डेफिनेटली करू शकतो, पण तेवढी नाही करू शकत जेवढा तो एक स्ट्रॉंग बांगलादेश आपल्याला करू शकेल. त्यामुळे आपण तर स्ट्रॉंग होतच आहोत, सोबत सोबत आपले जे चांगले मित्र राष्ट्र आहेत त्यांना सुद्धा आपण स्ट्रॉंग बनवत जात आहोत. त्यानंतर आहे रुकपूर न्यूक्लिअर प्लांट, ज्याला म्हणतात अणुऊर्जा प्रकल्प. लक्षात ठेवायचा आहे, रुकपूर अणुऊर्जा प्रकल्प फार महत्वाचा आहे. हा बांगलादेश मधला अणुऊर्जा प्रकल्प आहे. तर हा भारताने मदत केलेली आहे बांगलादेशला हा प्रकल्प स्थापित करण्यासाठी, रुकपूर अणुऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी. परंतु कोणत्या देशाची मदत घेण्यात आलेली आहे पहा? रशिया देशाची मदत घेण्यात आलेली आहे. आता हे प्रिलिम आणि मेन्स दोन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे रुकपूरवाला. ठीक आहे, की कारण डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो की रुकपूर न्यूक्लिअर पॉवर प्लांट किंवा रुकपूर अणुऊर्जा प्रकल्प हा कुठला आहे, माहित पाहिजे तुम्हाला की हा कुठला आहे. कुठला आहे? बांगलादेशमध्ये आहे, महत्वाचा. आणि कोणत्या देशाच्या मदतीने आपण घेतलेला आहे? रशिया. ओके, खूप जास्त महत्वाचे फॅक्ट्स असतात, हे डायरेक्ट पेपरमध्ये विचारले जातात, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. जेव्हा मी जसं तुम्हाला आधी बोललो, मी जर म्हटलं की हे प्रिलिमसाठी महत्वाचं आहे, असं नाही समजायचं की फक्त प्रिलिमसाठीच आहे. हे प्रिलिम आणि मेन्स दोन्ही गोष्टीसाठी तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर रुकपूर न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा प्रिलिम आणि मेन्स या दोन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे. प्रिलिम मध्ये तर डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल, मेन्स मध्ये तुम्हाला ज्यावेळेस भारत आणि बांगलादेशच्या संबंधाबद्दल प्रश्न येईल किंवा सामरिक संबंध, स्ट्रॅटेजिक इश्यूज बद्दल प्रश्न येईल, त्यावेळेस तुम्हाला हे डेफिनेटली माहित असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे लष्करी सराव. संप्रीती हा एक लष्करी सराव आहे. आता लष्करी सराव तुम्हाला माहित आहे, लष्करी सराव आपल्याला पेपरमध्ये विचारतात. तुम्ही युपीएससीची एक्झाम द्या, एमपीएससीची एक्झाम द्या, कोणती एक्झाम द्या. ठीक आहे, या वर्षीच्या कंबाईनचा पेपर जर तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये सुद्धा लष्करी सरावावर प्रश्न विचारला होता. ठीक आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे की लष्करी सराव आपला कोणासोबत होता. त्यांनी ओमन बद्दल विचारलं होतं, ओमन सोबतचा. तर तसले काही लष्करी सरावाचे प्रश्न जे आहेत ते डायरेक्ट विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे प्रिलिम साठी डेफिनेटली हे खूप जास्त महत्वाचं होतं. तर आपला बांगलादेश सोबत कोणता लष्करी सराव आहे? तर लक्षात ठेवायचा, संप्रीती नावाचा आपला बांगलादेश सोबत लष्करी सराव आहे. त्यानंतर भारत आणि बांगलादेश सीमेवर पहिल्यांदाच क्राईम फ्री झोनची स्थापना केल्या जात आहे. क्राईम फ्री झोन. आता क्राईम फ्री झोन काय असतो? त्याच्या नावातच लक्षात येतं पहा, की ज्या ठिकाणी गुन्हा नाही असा झोन, असा एक झोन, असा एक एरिया तो पहिल्यांदाच आपण स्थापन केला. आता मग कशा प्रकारे स्थापन केला? तर आपण खूप जास्त अशा गोष्टी, अशा सुविधा त्या ठिकाणी दिल्या ज्याच्यामुळे त्या ठिकाणी गुन्हा होणार नाही. जसं त्या ठिकाणी आपण लोकांना रोजगार दिले, शिक्षण दिलं, लोकांना जागृत केलं, मिलिटरी त्या ठिकाणी जास्त लावली. ठीक आहे, त्यानंतर तिथले जे मॅटर होते त्यांना जे काय म्हणतात अलगाववादी जे फॅक्टर होते त्यांना सुद्धा आपण ऍड्रेस केला, त्यांना सुद्धा आपण काळजी घेतली त्याची, जेणेकरून काय की त्या ठिकाणी क्राईम होणार नाही, स्मगलिंग वगैरे व्हायची, त्याच्यासाठी आपण चांगली कंट्रोल केलेला, टेक्नॉलॉजीचा वापर करून चांगला कंट्रोल केला, त्या ठिकाणी क्राईम फ्री झोनची स्थापना झाली. असं आपण पहिल्यांदाच केलं
बांगलादेश सोबत. सो बांगलादेशसाठी आणि भारतासाठी दोघांसाठी हा पहिला क्राईम फ्री झोन आहे. ठीक आहे, ज्या ठिकाणी गुन्हा होत नाही. आता आपण असं बाकीच्या देशांसोबत सुद्धा वाढवत आहे. हा बांगलादेश सोबतचा वाढवला आपण, परंतु अजून बाकीच्या देशात सुद्धा अशा प्रकारचा क्राईम फ्री झोन आपण बनवतोय, जेणेकरून शांतता जी आहे आपल्या बॉर्डरवर जी आहे चांगली प्रकारे प्रस्थापित होईल. त्यानंतर आहे कनेक्टिव्हिटी, ज्याला आपण जोडणे म्हणतो. भारत आणि बांगलादेश कशा प्रकारे जोडल्या गेलेल्या आहेत पहा. जे आपण सुरुवातीलाच बोललो की यांच्या दोघांची सीमा जी आहे जवळजवळ 4000 किलोमीटरची सीमा आहे. डेफिनेटली मग याच्यामध्ये कनेक्टिव्हिटीचं काही सांगावंच लागत नाही. 4000 किलोमीटरची जर तुमची सीमाच असेल तर तुम्ही एकमेकाशी किती जोडल्या गेलेले असणार आहात. कोणकोणते राज्य आहेत आपले जे त्यांच्याशी डायरेक्ट जोडलेले आहेत पहा. आसाम जे आहे, त्रिपुरा आहे, मिझोराम, मेघालय आणि पश्चिम बंगाल, 5 राज्य आहेत आपले. ठीक आहे, आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मेघालय आणि पश्चिम बंगाल हे 5 असे राज्य आहेत जे डायरेक्टली कनेक्टेड आहेत. हे भारताचे राज्य डायरेक्टली बॉर्डर शेअर करतात बांगलादेश सोबत. ठीक आहे, त्यामुळे या 5 राज्यांसोबत बांगलादेशचे संबंध अजून चांगले आहेत, त्यांच्यासोबत कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. हे 5 राज्यांची नावं पाठ करायचे का? हो, या 5 राज्यांची नावं पाठ करायची आहेत. प्रिलिम मध्ये डायरेक्ट प्रश्न याबद्दल विचारू शकतात. त्यानंतर आपण जलमार्गाद्वारे सुद्धा, अंतर्गत जलमार्गाद्वारे सुद्धा आपली वाहतूक आणि व्यापार चालतो. त्याच्यासाठी आपण जो आहे एक प्रोटोकॉल बनवलेला आहे, अतिशय चांगला प्रदीर्घ आणि कालबाह्य प्रोटोकॉल आपण बनवलेला आहे. प्रोटोकॉल म्हणजे एक प्रकारे काय असतात, ते नियम्स असतात जे पाळावे लागतात ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा व्यापार किंवा संबंध वाढवतात त्यावेळेस. तर आपल्याकडे काय आहे की अंतर्गत जलमार्गाद्वारे होणारी जी वाहतूक आहे त्याला आपण आता प्रोत्साहन देत आहे, अंतर्गत जलमार्ग. आता काय, जर तुम्ही जर मॅप जर पाहिला भारत आणि बांगलादेशचा, तुम्हाला लक्षात येईल आपण खूप साऱ्या नद्या सुद्धा शेअर करतो. जसं गंगा नदी आहे भारतातून जाते बांगलादेशमध्ये, तीस्ता आहे जी भारतातून बांगलादेशमध्ये जाते, तिकडे ब्रह्मपुत्र आहे, या मोठ्या मोठ्या नद्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही अंतर्गत जलवाहतूक करू शकतात ना. त्यामुळे काय होते की भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये अंतर्गत जलवाहतूक सुद्धा वाढत जाते. इकॉनॉमिक जे कनेक्टिव्हिटी तर वाढतच आहे, दोघांमधले संबंध तर वाढत आहेत, जोडतल्या तर जातच आहेत ते. त्यातले तर त्यांचे आर्थिक संबंध पण वाढून जातात, लोकांमधले संबंध पण वाढून जातात आणि स्वस्त पण पडते. जलमार्ग वाहतूक हे खूप जास्त स्वस्त आहे, ते रोडपेक्षा जास्त स्वस्त आहे, एवढी ते स्वस्त आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मग त्याची प्रेरणा सुद्धा आपण प्रेरणा घेतो भारत आणि बांगलादेश यांचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी. एक रेल लिंक आहे, ती सुद्धा आपण स्थापन करत आहोत. चालू आहे त्याचं काम, ऑलरेडी ती चालू झालेली आहे, अजून त्याला आपण एक्सटेंड पण करत आहोत. ती आहे आगरतळा अखौरा रेल लिंक. अखौरा हा एक कुठली आहे सिटी आहे, ही बांगलादेश मधली सिटी आहे, आणि आगरतळा आपल्याला माहिती आहे त्रिपुरा मधली आहे ही सिटी, आणि या सिटीला आपण कनेक्ट करत आहोत. हा जो आहे आगरतळा अखौरा रेल लिंक जे आहे तो ईशान्य भारत, जो नॉर्थ ईस्ट इंडिया आपण म्हणतो, आणि बांगलादेश दरम्यानचा पहिला रेल्वे मार्ग असणार आहे. का बरं आपण तिकडे त्या ठिकाणी जास्त रेल्वे मार्ग बनवत आहे, त्याचं एक खूप जास्त महत्वाचं रिझन हे आहे की जर आपण मॅप पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की आपला जो ईशान्य भाग आहे, नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे, तो भारतासोबत अतिशय छोट्या एरियाने कनेक्ट आहे. त्याला सिलिगुरी कॉरिडॉर किंवा चिकन नेक असं म्हटलं जाते. छोटासा भाग आहे, 100 किलोमीटरचा एक पट्टा, त्याने पूर्ण एवढा मोठा भारत त्या ईशान्य भागासोबत जोडलेला आहे. उद्या चालून आपल्या कोणासोबत वॉर जर झाला, चायना सोबत म्हणा किंवा काय वॉर झाला, आणि तो जर एरिया जर कट झाला तर आपला ईशान्य सोबतचा कनेक्टच पूर्ण तुटून जाईल. ठीक आहे, तशी हवाई वाहतूक आहेत वगैरे, पण त्याचा सुद्धा वॉर मध्ये तेवढा तुम्ही डिपेंड नाही राहू शकत त्याच्यावर. म्हणून आपण काय करतो आहे की पूर्ण जी नॉर्थ ईस्ट सोबत कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे रोडची असो का रेल्वेची असो, ती बांगलादेश मधून घेत आहे. बांगलादेश मधून पूर्ण कनेक्टिव्हिटी जर नॉर्थ ईस्ट सोबत झाली, आपल्या ईशान्य भागासोबत झाली, तर आपला ईशान्य भाग भारतासोबत एकदम चांगला कनेक्टेड असू शकतो, आणि आपल्याला ती भीती नसेल की उद्या चालून जर वॉर झाला तर आपण आपल्या जे ईशान्य भागासोबत आपला पूर्ण कॉन्टॅक्ट तुटून जाईल. तर एक दृष्टीने आपल्या सुरक्षितेच्या दृष्टीने सुद्धा ही रेल लिंक जी आहे ते अतिशय महत्वाची आहे. ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी आपण पाहिल्या संबंधामध्ये. आता एवढे संबंध आहेत का, याच्याच वरून सगळे प्रश्न सॉल्व्ह होऊन जातील का भारत आणि बांगलादेश संबंधाचे? नाही. हे आज आपण थोड्या बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत, तुम्हाला समजाव्या म्हणून गोष्टी थोड्या सोप्या करण्यात आलेल्या आहेत, आणि आपण काहीच गोष्टी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. याच्याशिवाय अजून खूप आहे, खूप जास्त गोष्टी आहेत. अजून आपले खूप जास्त लेक्चर्स होणार आहे, आपले लेक्चर्स टोटल सिरीज असणार आहे पूर्ण लेक्चरची, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतल्या जातील. जसं मी याच टॉपिक बद्दल जर म्हटलं, भारत आणि बांगलादेश संबंधाबद्दल, तर यामध्ये आपल्याला अजून हे पाहायचं आहे की यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, मग आपण त्याला कसं डील करतो. सध्या आपण भारत आणि बांगलादेशचे संबंध सुधारण्यासाठी अजून कोणकोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, चायनाचा रोल काय आहे, चायना फॅक्टर कसा आहे, चायनामुळे कसे संबंध आपले थोडे विस्कळीत होतात आणि आपण त्याला कसं बॅलन्स करतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला भारत आणि बांगलादेश संबंधामध्ये पाहावं लागतात. ठीक आहे, तर अजून बऱ्याच गोष्टी आहेत, अजून जसे जसे आपले लेक्चर्स होत जातील या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातील, आणि सगळ्या गोष्टी वेळेवर व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत, जे आपले अजून लेक्चर्स होणार आहेत त्यामध्ये. धन्यवाद.